नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निरंजन आपलं सर्वांचं स्वागत करतो निरंजन सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. तर आपण सर्वांना माहिती आहे की आपण क्लास 8 ची एक सिरीज सुरू केली होती. त्यामध्ये ऑलरेडी आपण क्लास 10 नंबरचा जो चॅप्टर आहे सेल पूर्ण बघितलेला आहे. त्यानंतर आपण 11 नंबरचा चॅप्टर म्हणजेच ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम हा सुरू केला होता. त्यामध्ये ऑलरेडी आपण पहिले काय त्यामध्ये टिश्यू पूर्णपणे समजून घेतला. त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम ती पूर्ण डिटेलमध्ये समजून घेतली. त्यानंतर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम पूर्ण डिटेलमध्ये पाहिली. आर्टरी, वेन, कॅपिलरी हेही आपण पाहिलेलं आहे. तर आता या लेक्चरमध्ये आपण पाहूया हर्टच्या बद्दल. हर्ट काय असतं, हर्टचं कार्य काय, हर्ट आपल्या शरीरासाठी किती महत्वपूर्ण आहे, या संपूर्ण गोष्टी आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर मुलांनो, सर्वात मेन गोष्ट हर्ट, हृदय आपल्या डोक्यात आलं की आपल्याला काय वाटतं, हर्टचं चिन्ह असं असेल. असं असतं का? नाही. हे फक्त तुमच्या इमॅजिनेशन मध्ये, हे फक्त कोणाला पाठवण्यापुरतच आहे. पण रिअल मध्ये असं हर्ट आहे का? तर नाही. हे फक्त कोणाला पाठवण्यासाठीच येते, दुसरं नाही. आपण पिक्चर मध्ये बघतो, त्यांनी आपल्या डोक्यात भरून ठेवलेले की हर्ट असं असतं. पण रिअल मध्ये हर्ट असं असतं का? तर नाही. आता तुम्हाला जे शेजारी दिसतंय या पद्धतीने असं हर्ट असतं. आले लक्षात? तर हर्ट बघा किती 1 2 3 4 त्याचे काय काय असतं, त्याचे फंक्शन कसे, ते ब्लडचं ते फिल्टरेशन कसं करतं, ते धगधग कसं करतं, या सर्व गोष्टींची माहिती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. हे काही पॉइंट्स लिहिलेले आहेत. एवढेच पॉइंट जरी तुम्ही आठवला केले तरी तुमच्यासाठी सफिशियंट आहेत. डिटेलमध्ये तुम्हाला नेक्स्ट क्लासला असेल, नेक्स्ट क्लास म्हणजे 9वी ला 10वी ला 11वी ते डिटेलमध्ये असेल. पण सध्या तुमच्या बुद्धीला झेपेल एवढंच हेच पॉईंट आहे. एवढं जरी पॉईंट तुम्ही करून गेला, जसे तसे हेच पॉईंट जरी एक्झामला लिहिले तरी तुम्हाला ते चालतील, म्हणजे चालतील. ओके. तर आता सुरू करूया. पहिला पॉईंट, हर्ट इज प्रेझेंट इन ऑलमोस्ट सेंटर ऑफ थोरॅसिक केज. म्हणजे काय बरं? म्हणजे आपलं जे हृदय, ते हृदय कुठे प्रेझेंट असतं? तर आता माझ्याकडे बघा, आपलं शरीर आहे बरोबर. आता प्रत्येकाने स्केलेटन बघितलेलं असेल. स्केलेटन म्हणजेच काय? आपला मांसाचा सापळा. सापळा म्हणजेच काय? पूर्ण स्केलेटन, कंकाल म्हणतो आपण त्याला बरोबर. म्हणजे त्याच्यावर मांस वगैरे असतो का? काहीच नाही. आपण पिक्चर मध्ये बघत आहोत, पिक्चर मध्ये बघितलं असेल. किंवा काही काही लॅबोरेटरी असतात, त्या लॅबोरेटरीमध्ये एका काचेच्या मध्ये ते आत लटकवलेलं असतं बघा, असं असं लटकलेलं असतं, फक्त त्याला हाडं असतात बरोबर. तर त्यामध्ये हा जो इथला जेवढा जो भाग आहे बरोबर, आपण ज्याला बरगड्या म्हणतो, आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये बरगड्या असतील, किंवा इथला जो संपूर्ण भाग आहे त्या भागाला काय म्हटलं जातं? थोरॅसिक केज. आणि याच्यात तो हर्ट कुठं प्रेझेंट असतं? सेंटर, ऑलमोस्ट सेंटर, म्हणजे त्याच्या जवळपास सेंटरमध्ये, म्हणजे ह्या भागामध्ये, त्या थोरॅसिक केजच्या सेंटरमध्ये हर्ट काय असतं? प्रेझेंट असतं. दुसरा पॉईंट बघा, प्रेझेंट बिहाइंड रिब्स बिटवीन 2 लंग्स अँड स्लाइटली लेफ्ट. प्रेझेंट बिहाइंड रिब्स. बिहाइंड म्हणजे काय? रिब्सच्या पाठीमागे. रिब्स म्हणजे काय? त्या बरगड्या बघतो आपण, अशा हात लावा प्रत्येकाने स्वतःच्या बघा, असं इथं बघा, इथं बघा, काहीतरी असतं 12 24 या साईडला काही काही असतं बरोबर. त्यालाच काय म्हणतात? रिब्स म्हणतात. त्याच्या कुठं असतं? रिब्सच्या पाठीमागे. आणि स्लाइटली लेफ्ट, बिटवीन 2 लंग्स अँड स्लाइटली लेफ्ट. रिब्स आहे आधी, काय? थोरॅसिक केज म्हणजे तो पूर्ण सापळा बरोबर. त्याच्यामध्ये रिब्स म्हणजे काय? त्या बरगड्या, त्या बरगड्याच्या आतमध्ये, आणि स्लाइटली लेफ्ट. आता आपण काय म्हणतो? ऑल इज वेल आपण बघतो. हर्ट आपल्याला काय वाटतं? हर्ट कुठे? इकडे. तर हर्ट या भागात आहे का? तर नाही. हर्ट इथे आहे, सेंटर पासून थोडंसं लेफ्ट. किती? एकदम थोडंसं, म्हणजे इथं, या जागेत. तुम्ही जर इथं हात लावला तुम्हाला धगधग धगधग आवाज नाही येणार. पण तुम्ही इथं हात लावा बघा, माझा जसं येते धगधग धगधग, तसं तुम्हाला येईल. तुम्ही बघा, सेंटर पासून कुठे? एकदम स्लाइटली लेफ्ट. बघा इथं दिलेलं स्लाइटली लेफ्ट, सेंटर पासून एकदम थोडंसं लेफ्टला बरोबर. त्यानंतर तिसरा, साईज. साईज किती असते त्याची? वन्स ओन फिट्स. फिट म्हणजे काय? आपली मुठ्ठी. आपला जेवढा हात आहे तेवढंच आपलं काय असतं? हृदय असतं. म्हणजे आता लहान बाळ आहे, जन्माला आलेलं, त्याचा एवढा मोठा हात असतो का? तर नाही. त्याचा छोटासा हात असतो, पण त्याची मुठ्ठी अशी बंद होती ना बरोबर. तर त्याची जेवढी मुठ्ठी तेवढंच त्याचं हृदय. एखादं एकदम असेल 90-100 किलोचं एकदम वजनदार व्यक्तिमत्व असेल तर त्याचा हात पण तेवढा असेल ना बरोबर. तर त्याच्या हाताच्या प्रमाणे त्याचं हृदयाचं साईज असेल. आता तुमचा काही काहींच्या मुलांचं 30च वजन राहतं, काहींचं 40, काहींचं 50, काहींचं 55. तर त्या पद्धतीने तुमच्या हाताची मूठ असेल बरोबर. ही साईज जेवढी आहे आपल्या हाताची तेवढंच हृदयाचं काय असतं? साईज असतं. ते व्हॅरी करतं. प्रत्येकाचं सारखं असतं का? तर नाही. प्रत्येकाचं डिफरंट असतं अकॉर्डिंग टू तिची बॉडी जशी आहे त्या पद्धतीने. आणि त्याचे वजन किती असतं? 360 ग्रॅम, म्हणजे 360 ग्रॅम, म्हणजे अर्धा किलोपेक्षाही कमी असतं बघा.
अर्धा किलोपेक्षाही हृदयाचं वजन कमी असतं. म्हणजे आपलं जे शरीर 70 75 किलो आपलं शरीर असतं, आपण इकडे तिकडे घेऊन फिरतो, आणि आपलं हृदय किती, फक्त 360 ग्रॅम. तेवढं 360 ग्रॅम पूर्ण हे शरीर चालवतं. काय कमाल आहे बघा, काय भगवंतांनी निर्माण केलेले खरंच शरीर. फक्त 360 ग्रॅम वजन असतं आपल्या हृदयाचं, आणि ते हृदय पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करतं. पूर्ण शरीरातून ते फिल्टर करून रक्त पूर्ण फिल्टर करतं आणि पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करतं. किती मोठी गोष्ट आहे. त्याला थोडं जरी काही झालं तर एवढं मोठं शब्द, आता 75 किलो जर एखाद्याचं वजन, 75 किलो वजन कुठं, 360 ग्रॅम कुठं, 75 किलो पैकी 360 ग्रॅमला जर थोडं जरी काही झालं तर ते बाकीचं उरलेलं 74 पॉईंट काय असेल ते जेवढं किलो, त्याचा काय उपयोग आहे का? तर काहीच उपयोग नाही, ते वाया जातं डायरेक्ट. एवढं महत्वाचं आहे हृदय. फक्त 360 ग्रॅम असतं, पण किती महत्वाचं आहे बघ. त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे. डबल लेअर पेरिटोनियल मेम्ब्रेन. आता डबल लेअर म्हणजे काय, आता आपण मागच्या लेक्चरला बघितलं सेलमध्ये काय, सेलचे 2 प्रकार बघितले, प्लांट सेल, अॅनिमल सेल. आता प्लांट सेलला 2 लेअर असतात बघा. पहिला असतो कोणता, सेल वॉल, आणि दुसरा असतो प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणा किंवा सेल मेम्ब्रेन म्हणा. त्याला ज्या पद्धतीने 2 लेअर असतात, का, त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी. त्याच पद्धतीने हृदयाला पण काय असतात, 2 लेअर असतात. का असतात, हे त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी. साध्या सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मग आता हा शब्द पेरिटोनियल म्हणजे काय, स्मूथ मेम्ब्रेन असतं, हलकं असतं, ट्रान्सपरंट असतं, या पद्धतीचं ते मेम्ब्रेन असतं. लगेच हा अवघड शब्द आला, मग लगेच अरे बापरे आता काय करायचं, आणि त्याचं ते एक शब्द समजला नाही म्हणून पूर्ण चॅप्टर सोडून द्यायचं, असं आहे काही तर नाही. स्किप करून टाकायचं जे नाही समजलं ते. ओके. पण पेरिटोनियलचा अर्थ काय, स्मूथ असतं, ट्रान्सपरंट असतं, आणि एक प्रकारचं काय ते मेम्ब्रेन. जसं आपण सेलचं बघितलं, प्लांट सेलचे 2 मेम्ब्रेन बघितले, बरोबर. त्याच पद्धतीने वेगवेगळे मायटोकॉन्ड्रिया, त्याला 2 असतात वेगवेगळे, बरोबर. त्याच पद्धतीने हृदयाला काय, 2 मेम्ब्रेन, एक आउटर मेम्ब्रेन असतं आणि एक इनर मेम्ब्रेन असतं. त्यानंतर बघा, फ्लुइड इज प्रेझेंट इन बिटवीन, हार्ट इज प्रोटेक्टेड फ्रॉम फ्रिक्शन अँड मेकॅनिकल शॉक्स. आता 2 पॉईंट बघा. साधं सांगतो, आता आपलं गाडीचं इंजिन आहे, बरोबर. कधी कधी गाडी इंजिन खूप असं जड जातं किंवा असं गाडीतून आवाज येतो बघा. मग आपण काय करतो, फिटरकडे नेतो आणि त्याला सांगतो भाऊ थोडीशी ऑइलिंग कर, त्याच्यात थोडं ऑइल टाकायला लावतो. ऑइल टाकल्यानंतर काय होतं, बूम, गाडी सुटते ना सरळ, अटकते का, त्याच्यात जे घर्षण होत होतं ते कसं होतं ना, तर एकदम स्मूथ चाललं जातं. आपलं कुलूप आहे, घराचं कुलूप, कधी कधी बघा ती चावीने नीट पॅक होत नाही, एकदम असं हलतच नाही ती. मग घरचे काय म्हणतात, त्यात थोडंसं ऑइल टाकून बघा, बरोबर. ऑइल टाकल्यानंतर ती कशी बुम 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 कट 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 कशी चालायला लागती. सायकल आहे बघा, सायकलीची चेन आहे, तुमच्या सायकल तुम्ही चालवता, त्याच्यात जर ऑइलच नसेल तर ती चेन नीट चालेल का, तर नाही. काही काही काळानंतर सर्व्हिसिंग करावं लागते, त्यात ऑइल टाकावं लागतं. त्याच प्रकारे हे जे फ्लुइड आहे, हे फ्लुइड आपल्या हृदयामध्ये जे फ्रिक्शन होतं ते स्मूथ करतं. त्याच्यामध्ये जे शॉक्स बसले जातात, मेकॅनिकल शॉक्स, म्हणजे काही काही घर्षण होतं, काही काही झटके वाजतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडतात. यातला एकदम स्मूथ पद्धतीने कार्य करण्याची जर कोणी मदत करते, ते कोण करतं, हे फ्लुइड करतं. तर फ्लुइड म्हणजे काय, एकदम साध्या सोप्या भाषेत असं लक्षात ठेवा, फ्लुइड म्हणजे काय, ऑइल. काय, फ्लुइड म्हणजे ऑइल. त्यानंतर बघा, हार्ट इज प्रोटेक्टेड फ्रॉम फ्रिक्शन, ते बघितलं आपण. त्यानंतर मस्क्युलर ऑर्गन मेड अप ऑफ इनव्हॉलंटरी कार्डियक मसल. आता मस्क्युलर ऑर्गन म्हणजे काय, आता आपण टिश्यूचे टाइप्स बघितले होते, मस्क्युलर टिश्यू, इपिथेलियल, कनेक्टिव्ह, नर्वस, हे 4 प्रकारचे आपण टिश्यू पाहिले होते. त्या टिश्यूमध्ये मस्क्युलर टिश्यूचे आपण काय टाइप्स बघितले होते, स्ट्रेटेड, नॉन स्ट्रेटेड आणि कार्डियक. आता स्ट्रेटेड म्हणजेच काय, व्हॉलंटरी म्हणजेच काय, जे आपल्या इच्छेनुसार कार्य करतात. म्हणजे कसं, आता माझी हाताची मुवमेंट होते, बरोबर, माझे डोळे मी माझ्या मर्जीप्रमाणे बंद करतोय, उघड करतोय, बंद करतोय, उघड करतोय. ह्या जे काही काही क्रिया होतात, मी इकडून तिकडे चालतोय, आता माझी मुवमेंट होती, इकडून तिकडे, तिकडून निघतोय, हे काय व्हॉलंटरी, माझ्या इच्छेनुसार कार्य करते, त्याला काय म्हणतात, व्हॉलंटरी. आणि इनव्हॉलंटरी, आता इनव्हॉलंटरी म्हणजे काय, जे आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण अन्न खाल्लं, आपण जर दुपारी 12 वाजता अन्न खाल्लं, आपण ठरवलं नाही आता नको पचन करू बरं का, रात्री 9 नंतर पचन कर, तर पोट ऐकेल का आपलं, तर नाही ऐकणार. जसं तुम्ही जेवण करतात, जसं तुमचं अन्न तुमच्या पोटामध्ये जातं, ऑटोमॅटिकली लगेच त्याचं डायजेशन सुरू होतं. तसंच हार्टबीट काय, हृदयस्ट्रोक कधी थांबतात का, ते जर थांबले तर तुम्हीच थांबशाल, बरोबर आहे नाही. इतके महत्वाचे, ते आपल्या इच्छेनुसार आहे की नाही, आपण झोपलो मग ते थांबतं बरं का, आपण उठलो आता चालू होत, अशा पद्धतीने होतं का, तर नाही. हृदयस्ट्रोक कंटिन्युअसली सुरू असतात, ते थांबले पाहिजे, चालले पाहिजे, ते आपल्या हातात आहे का, तर नाही. तर अशा क्रिया ज्या आपल्या हातात नसतात त्यांना काय म्हणतात, इनव्हॉलंटरी. त्याला काय म्हणतात, इनव्हॉलंटरी म्हणतात. मग हा हृदय जो आहे तो हृदय काय, मस्क्युलर ऑर्गन म्हणजे काय,
तो पूर्ण जो आहे त्याच्यात बोन आहे का प्रेझेंट, तर नाही, त्याच्यात फक्त मसल्स प्रेझेंट आहे. मस्क्युलर ऑर्गन म्हणजे काय, असं ऑर्गन ज्यामध्ये फक्त मसल्स प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल आता किडनी झालं, लिव्हर झालं, हे काय, हे पण मस्क्युलर ऑर्गन आहे, त्यामध्ये बोन प्रेझेंट आहे का कोणता, तर नाही. फॉर एक्झाम्पल आपला हात आहे, आता हातावर पण मसल्स आहे, पण त्यामध्ये एक बोन आहे ना, हे हाडं प्रेझेंट आहे ना, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीचे कडक हाडं आपल्या हृदयात आहे का, तर नाही. मस्क्युलर ऑर्गन, त्यात काय फक्त मसल्स आहे, बरोबर. तुम्हाला एक मस्क्युलर ऑर्गन क्लिअर झाला असेल, त्यानंतर मेड ऑफ इनव्हॉलंटरी, तुम्हाला व्हॉलंटरी समजलं असेल, इनव्हॉलंटरी समजलं असेल. ओके. त्यानंतर दे कॉन्ट्रास्ट अँड रिलॅक्स विथ डेफिनेट रिदम अँड बीटिंग. कॉन्ट्रास्ट म्हणजे आले लक्षात, कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, असं धक 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 धक. ओके. पण आता आपण हे धक धक म्हणतो, रिअल मध्ये हृदयाचा तसा आवाज आहे का, तर नाही. हृदयाचा खरा आवाज काय, लब डब लब डब. काय, लब डब. काय आवाज आहे, इकडे बघू आपण, लब डब लब डब लब डब, अशा पद्धतीचा आवाज आहे. तुम्हाला जर एखादा एमसीक्यू आला, त्यामध्ये जर दिलेलं असलं धक धक आवाज आहे, गपगप आवाज आहे का लबडब आवाज आहे, तर लबडब आवाज आहे हृदयाचा. आपण फक्त ते आपल्याला, आपण लहानपणापासून ऐकत आलो धक 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 धक, त्यामुळे आपण धक 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 म्हणतो. रिअल मध्ये धकधक आहे का, तर नाही. काय, लब डब लब डब. ओके. हेच कॉन्ट्रास्ट, लब डब लब. कॉन्ट्रास्ट म्हणजे लब आणि रिलॅक्स म्हणजे ढब लब ढब लब डब, अशा पद्धतीने असते. ओके. डिफरेंट रिदम, त्याला काहीतरी रिदम असतो. त्यानंतर बिटिंग, बिटिंग म्हणजेच काय, धगधग होणे. आता एका मिनिटामध्ये किती वेळेस धगधग करतं बरं आपलं हृदय, काय अंदाज आहे का, अंदाज लावा बरं. हा, ते किती वेळेस करतं, 72 टाइम्स. किती, 70 ते 72 वेळेस. हा, शक्यतो 72 म्हणायचं. एक जर ऍडल्ट असेल तर त्याचं हृदय धगधग किती वेळेस करतं, एका मिनिटामध्ये किती, 70 ते 72 किंवा 72 टाइम्स. त्यानंतर डिवायडेड इंटू लेफ्ट अँड राईट कंपार्टमेंट अँड दिस कंपार्टमेंट अगेन डिवायडेड इंटू 4 चेंबर्स. म्हणजे आपलं जे हृदय, आता तुम्हाला यामध्ये दिसत असेल, आपलं जे हृदय, ते हृदय किती कप्प्यांमध्ये डिवाइड असतं, तर 4 कप्प्यांमध्ये डिवाइड असतं. 4 कप्पे कसे बरं, वरचे 2 असतात. आता हे, आता बघा, असं समजा ही पूर्ण आपलं हृदय, हा, आता इथं काढू आपण. हा, हे काय, पूर्ण हृदय असं प्रकारे, बरोबर. याचे 4 कप्पे असतात, एक आणि अशी 4, बरोबर. आता पहिले तर त्याचे फक्त 2 भाग असतात, या असे 2 भाग असतात, इकडचा एक भाग तिकडचा एक भाग. नंतरचे ते 2 भागाचे 2 भाग होतात, म्हणून टोटल किती आहे, 4 चेंबर्स. हे बघा इथे दिलेले, हे बघा, द हार्ट कन्सिस्ट ऑफ 4 चेंबर्स, बरोबर. 1 2 3 4. आता वरचा जो आहे त्याला काय म्हणतात, ऍट्रियम, आणि खालचा जो आहे त्याला काय म्हणतात, व्हेंट्रिकल्स. फॉर एक्झाम्पल, आता आपण, मी असं उभा आहे, माझ्या जे राईट साईडला इथं, हे काय राईट साईड आणि ही काय लेफ्ट साईड स्वतःची बघायची. तसंच इकडं आलो आपण, राईट साईड कुठली होईल, इकडची, लेफ्ट साईड इकडची. तशीच आपली इथली राईट साईड लेफ्ट साईड. आले लक्षात. राईट साईड वरती काय असतो, ऍट्रियम, आणि खाली काय असतो, व्हेंट्रिकल. तसंच राईट ऍट्रियम राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट ऍट्रियम लेफ्ट व्हेंट्रिकल. आता लक्षात कसं ठेवायचं, नेमकं ऍट्रियम वरती का व्हेंट्रिकल वरती, लिहिता लिहिता होशाल कन्फ्यूज, वरती व्हेंट्रिकल टाकशाल आणि खाली ऍट्रियम टाकशाल. लक्षात काय ठेवायचं, एबीसीडी तुम्ही माहिती आहे तुम्हाला, बरोबर. ए हा, ए शेवट येतो का पहिल्यांदा येतो, पहिल्यांदा येतो, बरोबर. मग ए पहिल्यांदा येतो म्हणजे वरती येतो, बरोबर. म्हणजे वरती जे चेंबर आहे ते काय, ऍट्रियम आहे. राईट ऍट्रियम लेफ्ट ऍट्रियम. आले लक्षात. वरचे जे कप्पे, ए काय कधी येतो, सुरुवातीला येतो, म्हणजेच कुठे येतो, वरती येतो. आले लक्षात. त्याच्यामुळं राईट ऍट्रियम लेफ्ट ऍट्रियम. आता व्ही कधी येतो, शेवट येतो एबीसीडी मध्ये. ऍज कम्पेअर टू ए, तुम्ही माझ्या झेड येतो, झेड नाही, ऍज कम्पेअर टू ए चालू आहे, आधी ए येतो, त्याच्यामुळे राईट ऍट्रियम लेफ्ट ऍट्रियम. आणि व्ही नंतर येतो ना, व्ही थोडा शेवट येतो, त्याच्यामुळे व्ही कुठे येतो, खाली येतो, असं समजा. राईट व्हेंट्रिकल लेफ्ट व्हेंट्रिकल. आले लक्षात. अशा प्रकारचे त्याच्यात किती असतात, 4 कप्पे असतात. आता ते रक्त येतं कुठून, ते जातं कुठं, लंग्स मधून येतं, नंतर त्या ऍट्रियम मधून, आपण बघितलं ऍट्रियम मधून ते पूर्ण आर्टरी मधून पूर्ण शरीरामध्ये ट्रान्सफर होतो, व्हेन मधून ते पूर्ण हृदयाकडे येतं. हे कशा पद्धतीने येतं, ही जी क्रिया ही तुम्हाला का आता लगेच 8वीला असताना शिकण्याची गरज नाही. तुम्ही ते 9वी 10वीला तुमच्या चॅप्टर मध्ये येईल तेव्हा आपण ते बघू. आलं लक्षात. म्हणजे 4 कप्पे, 2 चेंबर्स असतात मेन, त्याचे परत 4 चेंबर्स होतात. ते 4 चेंबर्स म्हणजे कोणते, 2 ऍट्रियम असतात, राईट ऍट्रियम लेफ्ट ऍट्रियम, आणि व्हेंट्रिकल असतात, राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल. ओके. आय होप तुम्हाला संपूर्ण हार्ट ची जी माहिती, बेसिक नॉलेज जे आहे, जे तुम्हाला आत्ता गरजेचं आहे,
तेवढं तुम्हाला समजलेलं असेल. काही समजले नसेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. सेशन जर आवडला असेल, हे सेशन तयार करण्यासाठी खरंच खूप मेहनत लागते, त्यामुळे सेशन जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ओके, थँक्यू.